एल निनोच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यावर यंदाच्या खरीप हंगामावर संकटाची छाया गडद होताना दिसते। जूनचा 15वाडा संपत आला तरी अनेक भागात मान्सूनचा समाधानकारक पाऊस झालेला नाही। धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने घटत असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना तज्ञांनी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिलाय। मराठवाड्यातील या चिंताजनक परिस्थितीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्यात मान्सूनची प्रतीक्षा दिवसेंदिवस लांबत चालली आहे। जून महिना अर्धा संपत आलाय तरी अनेक भागांत दमदार पाऊस झालेला नाहीये। रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्रातील महत्त्वाचे दिवसही कोरडे गेल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अनेक शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण करून खत आणि बियाणांची खरेदी केली आहे। मात्र पावसाअभावी पेरण्या रखडल्या। काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस झाला असला तरी तो पेरणीसाठी पुरेसा ठरलेला नाही। पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेत। पाऊस लांबल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुसरीकडे शेतात नवीन चारा उगवलेला नसल्यानं पशुपालकांचीही चिंता वाढली आहे। शेती आणि पशुधन या दोन्ही आघाड्यांवर संकटाचे ढग दाटून आलेत। मराठवाड्यात पावसाने दडी मारलेली आहे। रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडं गेलेलं आहे। जवळपास 7 दिवस उलटलेले आहे, मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपली जी रान आहे, जी शेती आहे ती तयार करून ठेवलेली आहे। नांगरणी वखरणी करून सरी मारून या ठिकाणी तयार केलेली आहे। फक्त पावसाच्या प्रतीक्षेत आता शेतकरी आहे। या बाजूला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ही जी बैलं आहेत ती बैल शेताच्या अशा बाजूला झाडाखाली बांधलेली आहे, जेणेकरून पाऊस पडला की या ठिकाणी बैलांच्या सहाय्याने पेरणी केली जाईल। अशा पद्धतीची नियोजन या ठिकाणी शेतकऱ्यांचा असतो। आणि जर का लवकर पाऊस पडला नाही तर याचा परिणाम उत्पादनावर होईल आणि त्यामुळे मोठं नुकसान शेतकरी राजाला होईल। त्यामुळे आता केवळ शेतकरीच नव्हे तर संपूर्ण कृषी क्षेत्राच्या नजरा ज्या आहे तर मान्सूनकडे लागलेल्या आहे। लवकरच आता पाऊस पडावा आणि पेरणीची जी प्रक्रिया आहे पूर्ण व्हावी अशी आपण आशा व्यक्त करूयात। हवामान अभ्यासकांच्या मते वातावरणातील बदलांमुळे आणि महासागरातील हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावला। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। एल निनोचं संकटही गंभीर होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत पुरेसा आणि सलग पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला तज्ज्ञ देतात। अन्यथा बियाणे वाया जाण्याची आणि दुबार पेरणीची वेळ येण्याचीही शक्यता आहे। कदाचित आगामी काळामध्ये पुढच्या 5-6 महिन्याचा जो काही ट्रेंड दिसतो आहे यात असं म्हटलं जातं जुलै 2026 ते फेब्रुवारी 2027 मी 7-8 महिन्याचा जो कालावधी आहे यावेळेस एल निनोची परिस्थिती जी आहे हे 92 ते 97% राहणार आहे। पाऊस आपला जो आहे आता केरळमध्ये सक्रिय झालेला आहे, मान्सून इकडेही सक्रिय झालेला आहे आणि तो कदाचित आपल्याकडचा मान्सून लवकर येण्याकरता पोषक वातावरण निर्माण होत आहे। पण हे साधारणतः पुढचे 4 दिवस किमान अजून वाट बघावं लागेल। दरम्यान शेतकऱ्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे। मशागत बियाणे आणि खतांवर खर्च करूनही पाऊस नसल्यानं गुंतवणूक अडकून पडली आहे। वेळेत पाऊस झाला नाही तर आर्थिक फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। माझ्याकडे जवळपास 16 एकर शेती आहे। आता आमची पूर्ण तयारी नांगरणी वखरणी पूर्ण झालेला आहे। बेड मारून ओके आहे आम्ही। आता मृग नक्षत्र लागून 5 दिवस झालेले आहेत तरी पाऊस नाही। आमच्या बेड मारून ओके आहे आम्ही। आता लगेच पाऊस पडला की आम्ही आमच्या पेरणीच्या तयारीत आहोत। माझ्याकडे 10 एकर शेती आहे। मी आता कालचा अवकाळी पाणी पाऊस पडल्यामुळे मी 3 एकर हळद लागवड केलेली आहे आणि आणखीन खत बियाणं मी सगळं घरी भरलेलं आहे। पावसाची आतुरता लागल्यामुळं आम्ही आता ज्या वेळेस पाऊस पडेल त्या वेळेस समजा आम्ही पेरणी करण्याच्या तयारीत आहोत। मात्र आता पावसाने काय साथ देते न देते याची काही गॅरंटी आम्हाला सध्या नाही। नांगरी वगैरे केलेले आहे, पाण्याची आशा वाट पाहत आहे। पाण्याचा पत्ता नाही, मागच्या वर्षी पडलेला होता, आता वर्षी पाण्याचा पत्ताच नाही। अर्धा जून होत आला, पाण्याचा पत्ता नाही, आता काय करावं। संकट केवळ शेतीपुरतं मर्यादित नाहीये। मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठाही चिंताजनक पातळीवर पोहोचलाय। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार विभागातील 11 प्रमुख धरणांमध्ये केवळ 34.95% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। जायकवाडीसह अनेक जलस्रोतांमधील पाणी पातळी घटतीये। पाऊस आणखी लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या। पेरण्या केल्यास
दुबार पेरणीचा धोका. 11 प्रमुख धरणांत 34.95% पाणीसाठा. जायकवाडी धरणातील जलसाठा घटतोय. पावसाअभावी चारा टंचाईची शक्यता. एकीकडे रखडलेला मान्सून, दुसरीकडे घटता जलसाठा आणि पेरणीची अनिश्चितता. अशा तिहेरी संकटाचा सामना सध्या मराठवाड्यातील शेतकरी करतायत. कर्ज काढून बियाणं आणि खतांची खरेदी केलेला शेतकरी सध्या पावसाच्या एका सरीची वाट पाहतोय. पुढील काही दिवसांतील पावसाची स्थिती यंदाच्या खरीप हंगामाचं भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागलंय. मान्सून समाधानकारक बरसला नाही तर मराठवाड्यासमोरील संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते. सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर.